नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. मित्रांनो, सिरियलमध्ये तुम्हाला सर्व कोर्टामध्ये दिसणार आहे. अर्जुन आणि बाजीराव वकील युक्तिवाद सादर करतात. अगदी सुमनला खोटे वेडी ठरवण्यात येतं. रिपोर्ट देखील दाखवण्यात येतो. बाजीराव वकील अर्जुनवर खूप भारी पडत असतो. हे सर्व खोटं आहे, मी चांगली आहे, व्यवस्थित आहे असं जवळ बोल असते, पण कागदापुढं काही चालत नसतं. बाजीराव वकील थोडे मिश्किलपणे हसतात देखील. मित्रांनो, अर्जुन पुरावे सादर करतच असतो. वेगवेगळे पुरावे सादर करत असतो. अर्जुन देखील शांत बसतो, हतबल होत असतो की बाजीराव वकील असा का करतोय. तो देखील चातुर्याने लढायचा प्रयत्न करतो, पण बाजीराव वकील खूप भारी पडत असतो. ॲक्च्युली जजला देखील कन्फ्युजन होत असतं की आता निर्णय काय द्यावा. कोर्टाचा वेळ वाया घालू नये असं बाजीराव वकील म्हणतो तरी देखील तेवढ्यात रविराज पुढे येतो आणि मला काही सांगायचं आहे असं बोलतो. तो बोलतो, माझ्या सख्ख्या भावांनी घात केला आहे, याचा व्यवस्थित विचार करावा. मीही देखील एक वकील आहे. इकडे प्रिया देवाला प्रार्थना करते की महिपत आणि नागराज सुटच नाही. कधीतरी माझी प्रार्थना पूर्ण करा असं बोलते. तर मित्रांनो, आता अर्जुन पुढे येतो. त्यावेळेस रविराजला प्रश्न करतो की हा कुठल्या लेवलपर्यंत जाऊ शकतो नागराज. त्यावेळेस खूप नीच माणूस आहे असं तो बोलतो. साहिलला देखील आश्चर्य वाटतं की बाजीराव वकील नागराजला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर महिपतला बोलवण्यात येतं. महिपतला प्रश्न विचारण्यात येतात. त्यावेळेस अर्जुन खोलून विचारतो की तुम्हाला सुपारी ह्याने दिली होती का. तो महिपत काहीच बोलत नव्हता. त्याच्यामुळं केस थोडी वीक पडली. त्यावेळेस कोर्टाचा वेळ वाया घालू नये असं बाजीराव वकील पुन्हा बोलतो. त्यावेळेस अर्जुन पुढे बोलतो की मला हे व्हिडिओ दाखवायचा आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागराज देखील घाबरतो आणि बाजीराव वकील देखील. जज बी उत्तर द्यायला तयार असतात. तेवढ्यात बाजीराव वकील बोलतो, हा AI जनरेटेड व्हिडिओ असू शकतो. तो एक व्हिडिओ डमी तयार करून देखील दाखवतो आणि कोर्टाला दाखवतो की हा व्हिडिओ फेक आहे, बनवला गेला आहे. रविराज, सायली यांना सर्वात आश्चर्य वाटतं. इकडे जेलमध्ये आल्यानंतर हा खोलून महिपत विचारतो, कसं काय जेलमध्ये परत आला, जामीन का नाही भेटला. त्यावेळी जामीन भेटणार आहे असं हा बोलतो आणि 99% जामीन भेटणार आहे असं हा नागराज बोलतो. महिपत त्याच्यानंतर शांतच बसतो. साक्षीमुळे तो खूप शांत असतो. तो काही उत्तर देत नसतो. कोर्टाच्या बाहेर आल्यावर सर्वांना प्रश्न पडतो की आता पुढे काय करायचं. केस थोडी वीक वाटत आहे. त्यावेळेस सायली काहीतरी डोकं लावणार हे तुम्ही नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की बघणार आहात. मित्रांनो, रविराज हे देखील बोलून दाखवतो की पूर्णपणे जामीन अजून मिळाला नाही, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही. तुझ्या जीवाला भीती आहे असं आपण बोलू शकतो. अर्जुन, सायली, सुमन, रविराज नंतर पुढे काय डोकं लावतील हे नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की बघा. मला आता असं कळलं आहे पुढच्या एपिसोडमध्ये अर्जुन हा चांगलाच बदडून काढतोय नागराजला.